Good morning, friends, again. Now, we already studied that the process of photosynthesis, the role of pigment in the process of photosynthesis. आता आपण ॲक्च्युअली पाहू की फोटोसिंथसिसची प्रोसेस कशी होते, बरोबर आहे ना. आपण काल पाहिलं नेचर ऑफ लाईट अँड इट्स ट्रॅपिंग ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथसिस, रोल ऑफ लाईट, रोल ऑफ पिगमेंट and how actually the pigments are responsible to trap the solar energy. एवढे टॉपिक आपण कव्हर केले. त्याच्या आधी पिगमेंट्स पाहिले होते, बरोबर आहे ना, आठवतं. आता आपल्याला पाहायचं आहे की फोटोसिंथसिसची प्रोसेस ॲक्च्युअली कशी होते. डू यू नो द इक्वेशन ऑफ फोटोसिंथसिस? तुम्हाला इक्वेशन माहिती आहे. व्हॉट इज द इक्वेशन? 6CO2 plus 12H2O in the presence of light and chlorophyll, it will give rise to C6H12O6 plus 6H2O plus 6O2 get liberated. It is definition काय पाहिली होती आपण? It is the anabolic endergonic process in which simple organic molecule combine or carbon dioxide and water, like carbon dioxide and water in presence of light and chlorophyll gives rise to carbohydrate molecule and oxygen is liberated as a byproduct. एक तर ही लिहा किंवा मग दुसरी डेफिनेशन लिहा. दुसरी डेफिनेशन काय? फोटोसिंथसिस is the anabolic endergonic process in which complex organic food molecule is prepared by using simple substance like carbon dioxide and water in presence of light and chlorophyll with the liberation of water or with the liberation of oxygen. We call it as photosynthesis. बरोबर आहे. मग आता ही that equation we call it as an overall equation of process of photosynthesis. ह्या इक्वेशनला आपण म्हणतो ओव्हरऑल इक्वेशन. ओव्हरऑल इक्वेशन मीन्स व्हॅन वी जस्ट ॲड कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. जर आपण कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर जर ॲड केले बाय सिंगल स्टेप द कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल इज नॉट ऑप्टेड. एका स्टेपमध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल मिळू शकत नाही. सो इट इन्व्हॉल्व द सिरीज ऑफ रिॲक्शन. And final product of that series of reaction is the carbohydrate molecule with the formation of 6 molecules of water, and there is a liberation of 6 molecules of oxygen as a byproduct, and that's why we come to conclusion that this is the overall equation. म्हणून आपण त्याला overall equation म्हणतो. Now this reaction is studied under two main headings, लाईट रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन. बरोबर आहे. आता ही ओव्हरऑल रिॲक्शन जी आहे ही दोन सबस्टेपनी बनलेली आहे. पहिल्या ह्याला म्हणायचं लाईट रिॲक्शन, दुसऱ्या ह्याला म्हणायचं डार्क रिॲक्शन. आता आपण ह्याचं इंट्रोडक्शन लिहू. सोपं आहे पाहायचं. ही पहिली रिॲक्शन आहे का दुसरी रिॲक्शन? म्हणजे पहिली स्टेप आहे का दुसरी स्टेप आहे? पहिल्यांदा लिहिली, बरोबर आहे. म्हणजे ती फर्स्ट स्टेप आहे. मग लिहून टाकायचं याच्यामध्ये. इट इज द फर्स्ट स्टेप इन्व्हॉल्व्ड इन अ मेकॅनिझम ऑफ प्रोसेस ऑफ फोटोसिंथसिस. बरोबर आहे. मग आता ह्याचं नाव पहा काय आहे? लाईट रिॲक्शन. म्हणजेच काय? लाईटला आपण फोटो म्हणतो, बरोबर आहे. फोटो मीन्स लाईट. मग त्याचा दुसरा पॉईंट लिहायचा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फोटोकेमिकल रिॲक्शन. ह्याच रिॲक्शनला फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणतात, बरोबर आहे. तिसरा पॉईंट लिहायचा. फोटोकेमिकल म्हणजे लाईट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये लाईट इन्व्हॉल्व आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस सोलार एनर्जी ऑर लाईट एनर्जी इज इन्व्हॉल्व. बरोबर आहे. पहिले 3 पॉईंट सोपे आहे. It is the first step involved in a mechanism of photosynthesis. It is also referred to it as a photochemical phase. During this reaction, light is involved. मग आता लाईटचा उपयोग क्लोरोफिलच्या कोणत्या पार्टमध्ये होईल? Which part of the chloroplast is involved in a light reaction? कोणचा आहे?
That is nothing but grana. Because grana contain pigment molecule. मग इथे लिहायचं चौथा पॉईंट. It occurs in a grana of chloroplast. ही रिॲक्शन ग्रॅनामध्ये घडून येईल. पाचवा पॉईंट, ड्युरिंग दिस रिॲक्शन पिगमेंट सिस्टीम इज इन्व्हॉल्व. या रिॲक्शनमध्ये पिगमेंट सिस्टीम इन्व्हॉल्व आहे, बरोबर आहे. आणि नंतर लिहायचं की ॲक्च्युअली ह्याच्यामध्ये काय होतं. ड्युरिंग दिस प्रोसेस सोलार एनर्जी इज ट्रॅप्ड अँड सोलार एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू केमिकल फॉर्म. बरोबर आहे. सोलार एनर्जी ट्रॅप केली जाईल आणि सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये होईल. दॅट इज इट इज कन्व्हर्टेड इन टू युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी, दॅट इज इन टू द फॉर्म ऑफ ATP. बरोबर आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस देअर इज अ सिंथसिस ऑफ ATP अँड ॲसिमिलेटरी पॉवर, दॅट इज NADPH2. ह्या रिॲक्शनच्या शेवटी ATP मॉलिक्यूल तयार होईल. ॲसिमिलेटरी पॉवर ज्याला आपण NADPH2 म्हणतो हा सुद्धा तयार होईल. बरोबर आहे. हे झालं रिॲक्शन लाईट रिॲक्शनचं इंट्रोडक्शन. काय काय लिहिलं पा. इट इज द फर्स्ट स्टेप इन्व्हॉल्व इन अ मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथसिस. दुसरा पॉईंट लिहिला, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फोटोकेमिकल फेज. तिसरा पॉईंट काय लिहिला, लाईट इज इन्व्हॉल्व. बरोबर आहे. ह्या प्रोसेसमध्ये लाईट हा इन्व्हॉल्व होत असतो. दिस प्रोसेस ऑकर्स इन अ ग्रॅना ऑफ क्लोरोप्लास्ट. ड्युरिंग दिस प्रोसेस द पिगमेंट सिस्टीम इज इन्व्हॉल्व. And what actually happen in this reaction? During this process solar energy is trapped, and by trapping the solar energy the assimilatory power is formed, that is NADPH2 and ATP is formed. Now आता डार्क रिॲक्शनचं इंट्रोडक्शन ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट लिहायचं. कसं. आता ही फर्स्ट स्टेप आहे, ही सेकंड स्टेप आहे. It is the second step involved in a mechanism of photosynthesis. It is also called as a biochemical phase. यालाच biochemical phase म्हणतात. Or it is also referred, it was first discovered by the scientist Blackmans. So it is also called as a Blackmans reaction. During this process light is not involved. ह्याच्यात light involved आहे, ह्याच्यात light involved नाही आहे. Pigment system is not involved. It occurs in a stroma of chloroplast. Light reaction जशी ग्रॅनामध्ये होते तशी डार्क रिॲक्शन ही स्ट्रोमामध्ये होते. So it occurs in a stroma of chloroplast because stroma consists of enzymes and coenzymes needed for dark reaction of photosynthesis. जेवढेही डार्क रिॲक्शन आहे हे डार्क रिॲक्शन होण्यासाठी जे एन्झाईम्स आणि को एन्झाईम्स लागतात, दॅट एन्झाईम्स अँड को एन्झाईम्स आर लोकेटेड इन अ स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. सो डार्क रिॲक्शन ऑकर्स इन अ स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. बरोबर आहे. नाव आता पहा, लाईट रिॲक्शन आपण डार्क रिॲक्शन नंतर घेऊ. इंट्रोडक्शन फक्त आपण कंपॅरेटिव्ह घेतलं. आता लाईट रिॲक्शन दोन स्टेपमध्ये घडून येईल. पहिलं फोटोलायसिस ऑफ वॉटर ऑर लिबरेशन ऑफ ऑक्सिजन आणि सेकंड आहे फॉर्मेशन ऑफ ॲसिमिलेटरी पॉवर. बरोबर आहे. आता पहिली स्टेप पहा, फोटोलायसिस ऑफ वॉटर ज्याला आपण म्हणतो लिबरेशन ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे. नाव अकॉर्डिंग टू, आता पहिलं हेडिंग आपण लिहिलं फोटोलायसिस ऑफ वॉटर. फोटो मीन्स लाईट, लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. सो ब्रेकडाऊन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ लाईट. बरोबर आहे. मग आता पहिली स्टेपमध्ये आपण पहिला पॉईंट लिहायचं. नाव निकोलस डी सॉसर come to the conclusion that the amount of carbon dioxide which is utilized during the process of photosynthesis is equal to the number of oxygen molecule liberated during process. जेवढा कार्बन डायऑक्साईड वापरला जाईल तेवढाच ऑक्सिजन लिबरेट होईल. म्हणून आपण इथे लिहितो 6CO2
that is 6 molecules of carbon dioxide is utilized to make 1 molecule of glucose. एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करण्यासाठी 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल वापरले जातात आणि 6 मॉलिक्यूल्स ऑक्सिजन लिबरेट होतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू निकोलस डी सॉसर, the amount of carbon dioxide which is involved or utilized during the process of photosynthesis is equal to the number of oxygen molecule liberated in the process. बरोबर आहे. Now on the basis of this, आता हाच बेस धरून काय केलं माहिती का, सगळ्यात पहिले there is a state of confusion regarding the liberation of oxygen. पहा आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, photolysis of water. During process of photosynthesis, oxygen molecule is liberated. बरोबर आहे. मग आता प्रश्न काय पडला, both reactant carbon dioxide and water molecule contain oxygen. कार्बन डायऑक्साईड बनलेला आहे पहा 2 molecules, इथे 2 molecules of oxygen combines with 1 molecule of carbon dioxide to form carbon dioxide. Means it also contains oxygen. Water molecule is formed by joining 1 molecule of oxygen with 2 molecules of hydrogen. म्हणजे ह्याच्यातही ऑक्सिजन आहे. म्हणजे प्रश्न कसा आहे, ऑक्सिजन लिबरेट होतो, इट इज द ट्रूथ. During the process of photosynthesis, oxygen is liberated as the byproduct. It is truth. But who is responsible for liberation of oxygen is the question. बरोबर आहे. मग सगळ्यात पहिले निकोलस डी सॉसरचं म्हणणं होतं की जेवढा ऑक्सिजन वापरला जातो तेवढा कार्बन डायऑक्साईड लिबरेट होतो. बरोबर आहे. मग सगळ्यात पहिले there is a state of confusion regarding the liberation of oxygen among the earlier scientists because both the reactant contain oxygen. That is carbon dioxide and water molecule contain oxygen. सगळ्यात पहिलं state of confusion among the earlier scientists. बरोबर आहे की ऑक्सिजन मॉलिक्यूल लिबरेट होतो हे ट्रूथ आहे, पण कोण लिबरेट करतो, कारण इथे तर दोन्हीही रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. सो अमॉंग द अर्लियर सायंटिस्ट there is a state of confusion regarding the liberation of oxygen. Now, मग आता कालांतराने काय झालं माहिती का, some group of scientists believes that carbon dioxide is responsible for liberation of oxygen. मग काही सायंटिस्टच्या ग्रुपचं म्हणणं असं पडलं की कार्बन डायऑक्साईडपासनं बहुतेक ऑक्सिजन लिबरेट होत असला पाहिजे. ऑन द बेसिस ऑफ निकोलस डी सॉसर स्टेटमेंट, दॅट इज the number of carbon dioxide which is involved in a reaction is equal to the number of oxygen molecule which is liberated. बरोबर आहे. लक्षात येते, सोपं आहे. इथे निकोलस डी सॉसरचा आधार घेतला की कार्बन डायऑक्साईड हा लिबरेट करतो. कशावरनं की निकोलस डी सॉसरने काय म्हटलंय, जेवढे कार्बन डायऑक्साईड वापरले जातील तेवढेच मॉलिक्यूल ऑक्सिजनचे लिबरेट होतात. बरोबर आहे. बट दीज सायंटिस्ट डू नॉट प्रोव्हाइड कन्फर्म प्रूफ टू प्रूव्ह देअर स्टेटमेंट. त्यांनी प्रूफ दिलं नाही. सो द आयडिया रिगार्डिंग द लिबरेशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम कार्बन डायऑक्साईड इज रिजेक्टेड. नाव लॅटर ऑन व्हॅन नील परफॉर्म the actually his work is related to photosynthesis in a green sulfur bacteria. याचं वर्क ग्रीन सल्फर बॅक्टेरियाच्या फोटोसिंथेसिसवर. बरोबर आहे. सो व्हॅन नील कॉइन द स्टेटमेंट, यांनी त्याच्या एक्सपेरिमेंटच्या बेसवर काही कन्क्लुजन्स काढले. बरोबर आहे. नाव द फोटोसिंथेसिस रिॲक्शन इन अ ग्रीन सल्फर बॅक्टेरिया इज, आता ग्रीन सल्फर बॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेसिसची रिॲक्शन कशी आहे पहा, 6CO2 प्लस 12H2S. इथे वॉटर मॉलिक्यूल नाही आहे, इथे हायड्रोजन सल्फाइड आहे. बरोबर आहे. 6CO2 प्लस 12H2S लाइट बॅक्टेरियल क्लोरोफिल. C6H12O6 प्लस 6H2O प्लस 12S इज डिपॉझिटेड. ॲरो आपण अपवर्ड डायरेक्शनला नाही मारला ह्याच्यासारखा.
बरोबर आहे. बिकॉज ऑक्सिजन इज द गॅस विच इज लिबरेटेड इन अ ॲटमॉस्फिअर, बट सल्फर इज नॉट अ गॅस. इट इज डिपॉझिटेड, इट फॉर्म्स अ PPT. हा डिपॉझिट होईल, हा PPT फॉर्म करेल, सो इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सो आता हा सल्फर कधी तयार होईल पहा बरं, जरा विचार करा. सल्फर कुठे आहे? इथे. There is a bond between H2 and S. Two molecules of hydrogen shows a weak hydrogen bond between with that of sulfur. दोन हायड्रोजनचे मॉलिक्यूल एका सल्फर मॉलिक्यूलला हायड्रोजन बॉन्डने जोडलेले आहे, सॉरी कोव्हॅलंट बॉन्डने जोडलेले आहे. बरोबर आहे. नाव दिस बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता हा बॉन्ड तयार होत असतो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शेअर करून. आणि हा जेव्हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ब्रेकडाऊन होईल, आता जसं ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन जॉईन्स विथ टू मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन टू फॉर्म H2O. आता इथे हा रिप्लेस झाला सल्फरने. बरोबर आहे. आता इथे काय तयार झाला? H2S. सॉरी, हा इथे असा करा, यस, हा इथे H. बरोबर आहे. सो सल्फर अँड हायड्रोजन, ऑक्सिजन अँड हायड्रोजन. आता ह्या दोन मधला बॉन्ड जर ब्रेक झाला तर काय होईल? धिस इलेक्ट्रॉन विच इज युटिलाइज टू मेक द बॉन्ड इज लिबरेटेड. बरोबर आहे. मग हा इलेक्ट्रॉन लिबरेट होईल बॉन्ड ब्रेक झाल्यावर. मग आता इथे पा कसं इक्वेशन आहे. इन अ ग्रीन सल्फर, पा व्हॅन नीलने फक्त स्टेटमेंट दिलंय. व्हॅन नील्स एक्सपेरिमेंट इज रिलेटेड विथ photosynthesis in a green sulfur bacteria, and he found that in a green sulfur bacteria H2S act as a hydrogen donor. पहा काळजीपूर्वक आहे का? H2S act as a hydrogen donor. आता H2S पासून हायड्रोजन कधी लिबरेट होईल? when the bond between sulfur and hydrogen is broken down. हा बॉन्ड जर ब्रेक झाला तरच H2 बाहेर पडेल. बरोबर आहे. अँड धिस बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. जसं वॉटरमध्ये आहे तसंच ह्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. नाव आता H2S मधला बॉन्ड ब्रेक झाला. धिस H2 इज युटिलाइज्ड बाय हायड्रोजन ॲक्सेप्टर. हा H2 हायड्रोजन ॲक्सेप्टरने युटिलाइज केला. अँड रिमेनिंग how many molecules of sulfur is remain there? Here 12S. 12S is deposited at the end of reaction. This is the conclusion of Van Niels. बरोबर आहे. So according to Van Niel, H2S act as a hydrogen donor and sulfur is deposited at the end of reaction. Like this, in higher green plant, water act as a hydrogen donor, and by breaking the bond between H and O, oxygen is liberated at the end of reaction. But he do not provide proof. त्यांनी फक्त हे सांगितलं की बा असं ग्रीन सल्फर बॅक्टेरियामध्ये होतं, तर हायर ग्रीन प्लांटमध्ये बहुतेक असं होत असलं पाहिजे. बरोबर आहे. Later on, the confirmed proof is provided by Hill's experiment. Robert Hill conduct the experiment. That experiment we commonly call it as a Hill's experiment. बरोबर आहे. मग हिल्सनी काय केलं माहिती का? Robert Hill conduct the experiment. He isolate the chloroplast from spinach leaf. स्पिनॅच म्हणजे पालक. पालकाच्या पानापासून त्यांनी क्लोरोप्लास्ट आयसोलेट केला, बाहेर काढला. बरोबर आहे. ही आयसोलेट द क्लोरोप्लास्ट फ्रॉम स्पिनॅच लीफ अँड
dip this chloroplast in a CO2 free water. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, हा कार्बन डायऑक्साईड फ्री वॉटर वापरला, म्हणजे कार्बन डायऑक्साईडच नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे ही रिॲक्शन कुठून होईल, इथून इकडं होईल. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एक म्हण माहिती आहे ना रहेंगा बास ना बजेगी बासरी. मग त्यांनी कार्बन डायऑक्साईडच ऑप्शन करून टाकला. बरोबर आहे. आता जर ऑक्सिजन लिबरेट झाला, नो डाऊट इट वॉज लिबरेटेड बाय वॉटर मॉलिक्यूल. आणि लिबरेट झाला नाही तर कन्क्लुजन काय, वॉटर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर लिबरेशन. बरोबर आहे. So Robert Hill conduct the experiment to demonstrate the liberation of oxygen during the process of photosynthesis. बरोबर आहे. ही त्याने एक्सपेरिमेंट कशासाठी केला, टू डेमॉन्स्ट्रेट द लिबरेशन ऑफ ऑक्सिजन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथसिस. फोटोसिंथसिसमध्ये जो ऑक्सिजन लिबरेट होतो, हा ऑक्सिजन कोण लिबरेट करतो हे शोधण्यासाठी त्यांनी एक्सपेरिमेंट केला. बरोबर आहे. नाव ही आयसोलेट द क्लोरोप्लास्ट फ्रॉम स्पिनॅच लीफ अँड डीप दिस क्लोरोप्लास्ट इन अ CO2 फ्री वॉटर. CO2 फ्री वॉटरमध्ये तो क्लोरोप्लास्ट टाकला. नाव द बीकर कंटेन CO2 फ्री वॉटर. बरोबर आहे. याच्यामध्ये वॉटर हा कार्बन डायऑक्साईड नाही आहे. नाव धिस वॉटर कंटेन हिमोग्लोबिन ॲज अ ऑक्सिजन ॲक्सेप्टर. जर ऑक्सिजन लिबरेट झाला तर तो आपल्याला समजायला पाहिजे ना, नाही तर तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन जाईल. मग त्याच्यापेक्षा ज्याला स्ट्रॉंग ॲफिनिटी आहे ऑक्सिजनची, त्याला घेतला आपण इथे हिमोग्लोबिन. Hemoglobin. Now this hemoglobin combines with oxygen to form ऑक्सिहिमोग्लोबिन. आणि दुसरे ह्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन लिबरेट होतो. मग दुसरा घेतला इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, ज्याला आपण फेरिक साल्ट म्हणतो. बरोबर आहे. सो ही त्यांनी काय घेतलं, एक बीकर घेतला. बीकरमध्ये क्लोरोप्लास्ट आयसोलेट करून टाकला. क्लोरोप्लास्ट कोणाचा घेतला, स्पिनॅच लीफ, पालक. नाव डीप दिस क्लोरोप्लास्ट इन अ CO2 फ्री वॉटर containing hemoglobin as an oxygen acceptor and ferric salt as an electron acceptor. Now he exposed this apparatus to sunlight. त्यांनी हे apparatus sunlightला expose केलं and he find out the conclusion of the experiment. कालांतराने त्यांनी त्याचं ॲनालिसिस केलं. व्हॉट इज द ॲनालिसिस? द ॲनालिसिस इज hemoglobin is converted into oxyhemoglobin and ferric salt is converted into ferrous salt. फेरिक साल्टचं याच्या फेरिक साल्ट म्हणजे काय, Fe ट्राय पॉझिटिव्ह. इट इज कन्व्हर्टेड इंटू फेरस साल्ट, दॅट इज Fe डाय पॉझिटिव्ह. म्हणजे ह्याने इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला आणि हिमोग्लोबिनने ऑक्सिजन ॲक्सेप्ट केला. हे दोन कुठं तयार होतात, when the bond between hydrogen and oxygen is broken down. बरोबर आहे. हा ऑक्सिजन लिबरेट होईल, which was accepted by hemoglobin, and hemoglobin converts into oxyhemoglobin, while this electron is accepted by ferric salt and ferric salt is converted into ferrous salt. Now, the confirmed proof to prove the statement is provided by Rubin and Kamen, and this Rubin and Kamen conduct the experiment on chlorella and syndesmus. Chlorella आणि syndesmus वर त्याने एक्सपेरिमेंट केले and they used the isotope of oxygen. त्यांनी आयसोटोप वापरला O18. बरोबर आहे. पहिल्यांदा हा आयसोटोप वापरला कार्बन डायऑक्साईड बनवण्यासाठी. 6CO218 plus 12H2O, water is normal as usual.
in presence of light and chlorophyll, the photosynthesis reaction is carried out and they obtain the product. When they obtain the product and analyze the product, they found that the carbohydrate molecule contain 6O218, water molecule contain isotope O18, but a liberated oxygen is without isotope. ह्याचाच अर्थ काय? पहा रिॲक्शन पहा. 6CO218 plus 12H2O in presence of light and chlorophyll, C6H12O618 plus 6H2O18 plus 6O2 get liberated. It means that the oxygen which is present in a carbon dioxide is utilized to make carbohydrate molecule and water molecule, but it is not utilized for liberation of oxygen. बरोबर आहे. लिबरेशनसाठी वापरला जात नाही. मग हा ऑक्सिजन कुठे वापरला जातो? कार्बोहायड्रेट आणि वॉटर मॉलिक्यूल तयार करण्यासाठी. ओके, नाव दे रिपीट द सेम एक्सपेरिमेंट. आता त्यांनी आयसोटोप घेतला वॉटर मॉलिक्यूल तयार करण्यासाठी. 6CO2 नॉर्मल, कार्बन डायऑक्साईडचा ऑक्सिजन नॉर्मल आहे. 6CO2 प्लस 12H2O18 light chlorophyll, C6H12O6 plus 6H2O plus 6O218 get liberated. What it indicates? It indicates that the liberated oxygen is from water molecule, not from carbon dioxide. आता ह्या दोन्ही रिॲक्शनला समराईज करून आपण असंही करू शकतो. कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी जो ऑक्सिजन घेतला तो 16चा आयसोटोप आणि ऑक्सिजनमधला वॉटरमधला ऑक्सिजन O18 घेतला. तर असं जर घेतलं तर काय होतं पहा बरं रिॲक्शन. 6CO216 plus 12H2O18 in presence of light and chlorophyll, C6H12O616 6H2O16 plus 6O218 get liberated. What this indicate? It indicates that oxygen from carbon dioxide is utilized to make carbohydrate and water molecule, but it is not for liberation of oxygen. While what oxygen from water molecule is utilized for liberation, बरोबर आहे. इथे हा लिबरेशनसाठी वापरला जाईल. सो ऑन द बेसिस ऑफ दिस टू इक्वेशन, आता ह्या दोन इक्वेशनच्या बेसवर आपण एक इक्वेशन लिहितो पा. Twice A plus twice H2O in presence of light and chlorophyll, twice AH2 plus O2 get liberated. बरोबर आहे. This was by Rubin and Kamen. हे एक कॉमन रिॲक्शन आहे पा. नाव अकॉर्डिंग टू अर्नॉन. According to Arnon, NADP act as a good hydrogen acceptor. इथे काय आहे ह्या इक्वेशनमध्ये माहिती का? ट्वाइस A प्लस ट्वाइस H2O in presence of light and chlorophyll, it will give rise to twice AH2 plus O2. Here A stand for unknown hydrogen acceptor. हा unknown hydrogen acceptor आहे. But according to Professor Arnon, NADP act as a good hydrogen acceptor. आता A च्या जागी NADP टाका. Plus twice H2O in presence of light chlorophyll, it will give rise to twice NADPH2 plus O2 get liberated. This is the assimilatory power. ही झाली assimilatory power. बरोबर आहे. नाव आता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये पाहू की assimilatory power तयार कशी होते. इथपर्यंत समजलं ना? सोपं आहे ना? आता assimilatory power एवढं तुम्ही एकदा वाचून घ्या. तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत
त्याच्यामधनं एकदा वाचून घ्या. आणि हे जे ॲसिमिलेटरी पॉवर आहे फॉर्मेशन ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊ. ओके.